ओम शांती. आजची तारीख आहे 5/1/2026. आज बाबा म्हणतात, गोड मुलांनो, बाबांची श्रीमत तुम्हाला मनुष्यापासून देवता बनवते. गीतेचं ज्ञान आणि राजयोग तुम्हाला पुन्हा पावन बनवते. प्रश्न आहे, सतयुगामध्ये प्रत्येक वस्तू चांगल्यात चांगली सतोप्रधान आहे का? उत्तर आहे, कारण तिथे मनुष्य सतोप्रधान आहे. जेव्हा मनुष्य चांगल्यात चांगला असतो, सतोप्रधान असतो, त्यावेळेला सगळी सामग्री, वस्तू वगैरे सर्व काही सतोप्रधान चांगल्यात चांगलं असतं. आणि ज्या वेळेला मनुष्य बिघडतो, त्यावेळेला वस्तूसुद्धा आपल्याला तितकी चांगली मिळत नाही. म्हणजे वस्तूसुद्धा बिघडते, सुखसुद्धा आपल्याला मिळत नाही. सतोप्रधान दुनिया जी आहे, त्या सतोप्रधान सृष्टीमध्ये कुठलीही गोष्ट अशी नसते की जी आपल्याला प्राप्त होत नाही. आणि कुठूनही काही मागावं लागत नाही. मागवावं लागत नाही, तर सर्व वस्तू आपल्याला तिथे मुबलक प्रमाणामध्ये मिळत असतात. ओम शांती. बाबा या शरीराद्वारे समजवतात, तर या शरीराला जीव म्हटलं जातं, ज्याच्यामध्ये आत्मा पण आहे आणि परमपिता परमात्मा पण आहे. आणि हा निश्चय आपल्याला ठेवायचा आहे. आणि या निश्चयामध्ये आपण रमण करायचं आहे. म्हणजे या निश्चयामध्ये राहून आपण विचारसागर मंथन करायचं आहे. तर बाबा म्हणतात, पहिल्यांदा तुम्हाला हा निश्चय असला पाहिजे. बाबा म्हणतात, सर्व शास्त्रमयी शिरोमणी गीता आहे. तर श्रीमत म्हणजेच श्रेष्ठ ते श्रेष्ठ मत, की जी परमात्म्याची मत आहे. तर दुनियेमध्ये लोक म्हणतात की भगवद्गीता ही श्रीकृष्णाने सांगितलेली आहे. श्रीकृष्ण भगवान वाच. परंतु तुम्ही आता जाणतात की ही श्रीमत जी आहे ती उच्च ते उच्च भगवंताची मत आहे, की ज्या श्रीमतावर तुम्ही मनुष्यापासून देवता बनतात. तुम्ही भ्रष्ट मनुष्यापासून देवता बनतात. बाबा सांगतात, तुम्ही समजतात की हे गीतेचं ज्ञानच आहे की जे तुम्हाला मनुष्यापासून देवता बनवतं. जे आता बाबा तुम्हाला देत आहेत, राजयोग शिकवत आहेत. आणि राजयोगाबरोबर बाबा पवित्रता पण आपल्याला शिकवत आहेत. बाबा म्हणतात, काम महाशत्रू आहे. या काम विकाराच्या द्वारेच तुम्ही हार खाल्ली होती, हरला होतात. आणि आता पुन्हा त्याच्यावर ज्या वेळेला विजय प्राप्त कराल, तर तुम्ही जगज्जीत म्हणजेच संपूर्ण विश्वाचे मालक बनाल. हे तर खूप सहज आहे. आणि बेहदचा बाबा यांच्याद्वारे म्हणजे ब्रह्मा बाबांच्या द्वारे तुम्हाला शिकवतात, वह हे सभी आत्माओं का बाप, म्हणजे परमात्मा पिता जे आहेत ते सर्व आत्म्यांचे पिता आहेत. आणि प्रजापिता ब्रह्मा जे आहेत ते सर्व मनुष्यांचे पिता आहेत. आणि म्हणूनच म्हटलं जातं की प्रजापिता ब्रह्मा. आता बाबा म्हणतात की तुम्ही देवी देवता बनत आहात, तर दैवी गुण सुद्धा तुम्हाला धारण करायचे आहेत. आणि मूळ गोष्टच ही आहे की आपल्याला दैवी गुण धारण करायचे आहेत आणि यांच्यासारखं बनायचंय. म्हणजे आपल्याला श्री लक्ष्मी नारायणासारखं बनायचं आहे, देवी देवतांसारखं बनायचं आहे. म्हणूनच तर हे चित्र आहेत. तर बाबा म्हणतात, हे चित्र जर नसते तर आपल्या बुद्धीमध्ये हे ज्ञान सुद्धा बसलं नसतं. ही चित्र खूप कामामध्ये येतात. भक्ती मार्गामध्ये ह्या चित्रांची पूजा होते. जे भक्ती मार्गामध्ये हे चित्र पूजा करण्यासाठी असतात, तर ज्ञान मार्गामध्ये ह्या चित्रांपासून आपल्याला ज्ञान मिळतं की आपल्याला असं बनायचंय. जे भक्ती मार्गामध्ये पूजेसाठी चित्र आहेत आणि ज्ञान मार्गामध्ये त्या चित्रांचा उपयोग आपल्याला आपल्या जीवनाचं लक्ष्य बनवण्यामध्ये उपयोग होतो. आज जर दुनियेमध्ये बघितलं तर मनुष्य पवित्र देवींची पूजा करतात. तर जरूर स्वतः अपवित्र आहेत आणि म्हणूनच पवित्रच्या समोर ते माथा झुकवतात. माथा त्यांना झुकवावा लागतो. आणि भारतामध्ये खास कन्यांना नमन केलं जातं, कुमारांना नमन केलं जात नाही. स्त्रियांना नमन केलं जातं, पुरुषांना नमन का नाही केलं जात, याच्यावरही विचार केला पाहिजे. मग बाबा म्हणतात, कारण आहे की या समयी म्हणजे या संगम युगामध्ये सर्वात पहिल्यांदा म्हणजे मातांना ज्ञान मिळतं.
मातांना पहिले पहिले ज्ञान मिळतं, तर बाबा यांच्यामध्ये प्रवेश करतात म्हणजे ब्रह्मबाबांमध्ये प्रवेश करतात. तर हे पण समजतात, की ही ज्ञानाची मोठी नदी आहे आणि ती मोठी नदी म्हणजेच ब्रह्मपुत्रा नदीच्या रूपाने त्यांचं सुद्धा गायन आणि पूजन केलं जातं. मग ब्रह्मबाबा हे ज्ञानाची नदी पण आहेत आणि पुरुष पण आहेत. मग ही आहे सर्वात मोठी नदी. ब्रह्मपुत्रा सगळ्यात मोठी नदी की जी कलकत्त्याकडे सागराला जाऊन मिळते आणि म्हणून तिथं यात्रा पण होते. परंतु त्यांना हे माहीत नाही की हे मिलन खरं कुणाचं आहे. तर हे मिलन आहे आत्मा आणि परमात्म्याचं मिलन, की ज्याच्या यादगारमध्ये कलकत्त्याच्या जवळ गंगासागर कलकत्त्याच्या जवळ ब्रह्मपुत्रा नदी आणि सागरचं मिलाप होतो. तर बाबा म्हणतात, तर ती तर आहे पाण्याची नदी, जिचं नाव ब्रह्मपुत्रा ठेवलेलं आहे. परंतु ब्रह्म ईश्वराला सुद्धा दुनियेमध्ये म्हणतात आणि म्हणूनच ब्रह्मपुत्रा नदीला खूप पावन समजतात. तर मोठी नदी आहे, तर ती तेवढी पवित्र पण आहे. मग खरं पाहिलं तर पतित पावन वास्तवमध्ये गंगा नाहीये, परंतु ब्रह्मपुत्राला म्हटलं गेलं पाहिजे. आणि यात्रा पण तिथे लागते. तर हा आहे सागर आणि ब्रह्मा नदीचा मेला. ब्रह्माद्वारेच शिवबाबा आपल्याला अडॉप्ट करतात म्हणजे दत्तक घेतात आणि ह्या खूप अ, अशा सूक्ष्म गुह्य गोष्टी आहेत, गूढ गोष्टी आहेत की ज्या आपण समजून घेतल्या पाहिजे, की ज्या आत्ताच आपण समजून घेऊ शकतो आणि नंतर मात्र या गोष्टी लोप पावतील. हं. बाबा म्हणतात, तुम्ही हे पण समजवू शकतात, की ह्या दुनियेमध्ये जड किंवा चैतन्य ज्याही गोष्टी आहेत, जेही होतं, ते सर्व पुन्हा रिपीट होणार आहे. आता किती वृत्ती झालेली आहे. सतयुगामध्ये इतकी वृत्ती झालेली नसते. म्हटलं जातं, की आज म्हणतात ना, की अमकी-अमकी गोष्ट ऑस्ट्रेलियामधून आली, जपानमधून आली. सतयुगामध्ये ऑस्ट्रेलिया, जपान हे थोडीच राहतील, की जिथून अशा कुठल्या गोष्टी येतील, वस्तू येतील. ड्रामानुसार तिथली चीज इथे येऊ शकत नाही. सतयुगामध्ये तिथली चीज इथे येऊच शकत नाही आणि आज कलियुगामध्ये तिथल्या वस्तू ज्या आहेत त्या इथे येतात. परंतु बाबा म्हणतात, पहिले अमेरिकेमधून गहू वगैरे येत होते. सतयुगामध्ये असे कुठून येतील? कुठून येणार नाहीत. कारण तिथं तर आहेच एक धर्म आणि सर्व वस्तू, वैभव सगळं भरपूर राहतं. आणि इथं वृत्तीला प्राप्त करतात. तर जसजशी धर्मवृत्तीला प्राप्त करतात, मनुष्यसृष्टी वाढत जाते. तसतसं अ, वस्तू ज्या आहेत किंवा अ, सामग्री जी आहे, ती कमी होत जाते. आणि सतयुगामध्ये मात्र कुठूनही मागवण्याची आवश्यकता राहत नाही. आणि आता तर जर बघितलं तर कुठून कुठून मागवावं लागतं. कारण मनुष्य वाढत गेले, लोकसंख्या वाढत गेली, त्यामुळे वस्तू, सामग्री कमी पडत गेली, तर मग कुठून कुठून मागवावी लागते. परंतु सतयुगामध्ये अ, अप्राप्त अशी कोणतीच वस्तू नाहीये. तर तिथं प्रत्येक वस्तू ही सतोप्रधान राहते, खूप चांगली राहते. कारण मनुष्य सतोप्रधान आहे, तर त्याचा प्रभाव हा 5 तत्वांवरही होतो, दुनियेवरही होतो आणि सर्व वस्तू, सगळ्या सामग्री ज्या आहेत, साधनं जी आहेत, ती सुद्धा सतोप्रधान असतात, सुखदायी असतात आणि ज्या वेळेला मनुष्य वाईट असतात, म्हणजेच मनुष्य वाईट वागतात किंवा वाईट विचार करतात, त्यावेळेला ती सामग्री सुद्धा नुकसानकारक बनते. जसं आज आपण बघतो, की 5 तत्व सुद्धा खूप दुःखदायी बनलेले आहेत. आणि सायन्सने मुख्य चीज शोधली असेल तर ती म्हणजे ॲटॉमिक बॉम्ब्स, ज्याच्यामुळे इतका सगळा कलियुगी दुनियेचा विनाश होतो आणि ते बनवतच राहतात. बनवणारे जे आत्मे आहेत, तर त्यांच्यामध्ये पहिल्यापासूनच ते बनवण्याचं ज्ञान आहे आणि जसजसं समय येत जातो, तसं त्यांच्यामध्ये ते ज्ञान येत जातं आणि ज्यांच्यामध्ये ती समजदारी असते ते बनवण्याची, ते दुसऱ्यांना शिकवतात
आणि अशा प्रकारे त्याचं सुद्धा वृद्धिंगत होतं ते ज्ञान. आणि कल्प ज्यांनी तसं पाठ बजावलेला आहे ते त्याप्रमाणे पाठ बजावतात. आता तुम्ही किती नॉलेजफुल बनले आहात, म्हणजे किती ज्ञान तुमच्यामध्ये आहे. याच्यापेक्षा जास्त ज्ञान संगमयुगामध्ये जितकं ज्ञान आपल्याला मिळतं त्याच्यापेक्षा जास्त ज्ञान संपूर्ण कल्पामध्ये कधीही मिळत नाही. हेच असं ज्ञान आहे की ज्या ज्ञानाच्या आधारे तुम्ही मनुष्यापासून देवता बनतात. म्हणून याच्यापेक्षा उच्च ज्ञान कोणतंही नाही. दुनियेमध्ये जे ज्ञान आहे ते आहे मायेविषयीचं ज्ञान, ज्याच्यामुळे विनाश होतो. आणि ते लोक सायंटिस्ट वगैरे जे आहेत, शास्त्रज्ञ आहेत, ते चंद्रावर जातात, शोध घेतात. पण तुमच्यासाठी कुठली नवीन गोष्ट नाही, तर हा सगळा मायेचा पंप आहे. आणि खूप शो करतात, अति डीपमध्ये जातात आणि खूप बुद्धीला लढवतात एक प्रकारे, की त्याच्यासाठी काहीतरी कमाल करून आपण दाखवावे, याच्यासाठी खूप शोध लावतात, बुद्धी कसाला लावतात. परंतु इतकं सगळं करूनही शेवटी, इतकी कमाल करूनही शेवटी काय होतं तर नुकसान होतं. काय काय बनवत राहतात. आज आपण बघतो की सायन्सने इतकी प्रगती केलेली आहे, मनुष्याने ती प्रगती केलेली आहे, ती जीवनामध्ये सुख, शांती, सुविधा मिळवण्यासाठी. पण दुसरी बाजू जर आज आपण बघितली तर त्याच्याद्वारे आपल्याला दुःखच दुःख मिळतंय. म्हणजे हे जे शोध वगैरे लागले, याच्यानेच शेवटी विनाश होणार आहे. अच्छा. मग आज बाबा म्हणतात, गोड गोड खूप खूप दिवसांनी, खूप खूप वर्षांनी भेटलेल्या मुलांच्या प्रती माता-पिता, बाप-दादांचा याद प्यार आणि गुड मॉर्निंग. आत्मिक बापाची आत्मिक मुलांना नमस्ते. आणि आम्हा आत्मिक मुलांची आत्मिक माता-पिता, बाप-दादांना याद प्यार, गुड मॉर्निंग आणि नमस्ते. आज बाबा धारणेसाठी मुख्य सार सांगत आहेत. गुप्त ज्ञानाचं सिमरन करून सदैव हर्षित राहायचं आहे. देवतांची चित्र समोर बघत असताना त्यांना नमन वंदन करण्याच्या ऐवजी त्यांच्यासारखं बनण्यासाठी दैवी गुणांची धारणा करायची आहे. सृष्टीच्या बीजरूप बाप आणि त्यांची चैतन्य रचना तिला समजून आपल्याला ज्ञानाचा सागर म्हणजेच नॉलेजफुल बनायचं आहे. आणि ह्या ज्ञानापेक्षा मोठं आणखी कोणतंही नॉलेज होऊ शकत नाही. ह्या खुशीमध्ये आपण राहायचं आहे. आज बाबा वरदान देतात, एक बाप दुसरा कुणी नाही, हा पाठ स्मृतीमध्ये ठेवून एकरस स्थिती बनवणारी श्रेष्ठ आत्मा भव. बाबा म्हणतात, एक बाप दुसरा कुणी नाही, हा पाठ निरंतर जर स्मृतीमध्ये ठेवला तर आपली स्थिती एकरस बनत जाईल. कारण नॉलेज तर मिळालेलं आहे, म्हणजे ज्ञान तर मिळालेलं आहे. ज्ञानाचे अनेक पॉइंट्स म्हणजे अनेक ज्ञानबिंदू मिळालेले आहेत. परंतु ज्ञानाचे अनेक बिंदू असताना सुद्धा आपण बिंदू स्वरूपामध्ये राहावं, हेच या समयाचं म्हणजे संगम युगातली कमाल आहे. की जी कमाल जी कमाल आपल्याला कधी खाली येऊ देत नाही. मग कुठली गोष्ट असेल, कुठलाही असा समय असेल, बऱ्याच वेळेला काय होतं, वेळ आपल्याला आपली स्थितीपासून खाली खेचते. कधी कुठल्या गोष्टी घडतात, कधी कुठली व्यक्ती, कुठली वस्तू किंवा कुठलं वातावरण आपल्या स्थितीला डावाडोल करून आपली स्थिती खाली खेचतं. परंतु जर आपण पॉइंट स्थितीमध्ये म्हणजे बिंदू स्वरूपाच्या स्मृतीमध्ये जर असेल, तर आपल्याला कधी कोणी खाली खेचू शकणार नाही. उलट सेकंदामध्ये हा संपूर्ण विस्तार समाप्त होऊन आपली स्थिती एकरस राहील आणि तेव्हाच म्हटलं जाईल, श्रेष्ठ आत्मा भवचे वरदानी. आज बाबा सुविचार सांगत आहेत, नॉलेजच्या शक्तीला धारण करा तर विघ्न वार करण्याच्या ऐवजी हार खातील. ज्ञानाची शक्ती धारण करा तर विघ्न वार करण्याच्या ऐवजी हार खातील आणि आपण विजयी बनू. आजचा अव्यक्त इशारा आहे,
या अव्यक्त मासमध्ये बंधनमुक्त राहून जीवनमुक्त स्थिती अनुभव करायची आहे. आता आपण असे मुक्त बनून मास्टर मुक्तिदाता बना, की जो सर्व आत्मे, प्रकृती आणि आपले भक्त सुद्धा मुक्त झाले पाहिजेत. आता ब्रह्मा बाबा या गोष्टीमध्ये खूप विचार करतात, की माझा एक एक बच्चा कसा जीवनमुक्त बनेल आणि कधी जीवनमुक्त बनेल. असं समजू नका की अंतामध्ये शेवटी का होत नाही, परंतु आपण जीवनमुक्त बनू नाही. खूप काळाचा जीवनमुक्तीचा जर आपल्याला अभ्यास असेल, खूप काळाचा जर जीवनमुक्त स्थितीचा जर अभ्यास असेल, तरच आपण खूप काळाचं जीवनमुक्त राज्यभाग्याचे अधिकारी बनू शकतो आणि खूप काळासाठी आपण जीवनमुक्तीचं राज्यभाग्य प्राप्त करू. ओम शांती.